विद्यार्थी मित्रांनो, जो 10वा पाठ आहे दंतकथा वसंत सबनीस यांचा. तर या वसंत सबनीस यांच्या दंतकथा या पाठाचा दुसरा भाग आपण पाहतो आहोत. लेखक वसंत सबनीस यांनी दंतकथा या पाठामध्ये दातदुखीच्या वेदनेबद्दल मनुष्य ज्यावेळेला असह्य अशा प्रकारच्या वेदना सहन करतो, त्यामुळं प्रत्येकच माणसाला वाटायला या ठिकाणी दंताचं किंवा दाताचं या ठिकाणी दुःख आलेलं असतं. त्याचं वर्णन लेखनं आपणास या पाठामध्ये केलं दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 44वर पहिला परिचित आपण अध्ययन करत आहोत. लेखक म्हणतात की मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दाताची पर्वा केली नाही. प्रत्येक मनुष्य काय करतो, या ठिकाणी दाताची पर्वा एक प्रकारचा बेफिकीर प्रवृत्तीनं मनुष्य वागवत असतो. जे काही आपल्याला दात दिले तर ते दात त्याची निगा आपण राखली पाहिजे, परंतु मनुष्य काय करतो की दाताची निगा आपण राखत नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. लेखक म्हणतात, मी काय केलं तर सुरुवातीला प्रत्येक दात दुखणाऱ्या माणसाची या ठिकाणी काय केलं तर त्याचा एक प्रकारची हेटाळणी किंवा अपमान केला. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात? प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेला दातदुखीबद्दल दर्दभरी कहाणी सांगायचा, त्यावेळेला लेखकानं प्रत्येक माणसाचं या ठिकाणी काय केलं तर एक प्रकारची हेटाळणी केली किंवा अपमान केला. लेखकाला असं वाटलं की या दातदुखीचं एवढं काय कौतुक, दातदुखीचं एवढे मोठं कौतुक लोक का करतात हे लेखकाला कळत नव्हतं. आमच्या परशा पैलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातापुढे चारी मुंड्याची झैला मी पाहिला. चारी मुंड्याची होणे म्हणजे काय तर हरवणे किंवा पराभूत करणे. लेखकाला सांगायचं आहे की कितीही दष्टपुष्ट मनुष्य जरी असला तरीसुद्धा मात्र त्याचा ज्यावेळेला दात दुखायला लागतो तर त्यावेळेला हा दष्टपुष्ट माणूससुद्धा या ठिकाणी त्या वेदनेनं असंही अशा प्रकारचा होतो, तो एक प्रकारचा पराभूत होतो असं या ठिकाणी लेखक सांगतात. तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. लेखकानं या ठिकाणी आपल्या घरी शेजारीच असलेला एका परशा नामक पैलवानाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. परशा पैलवान या ठिकाणी दष्टपुष्ट होता. त्याची शरीर प्रकृती या ठिकाणी धडधाकट होती, परंतु मात्र ज्यावेळेला परशासारखा मनुष्यसुद्धा या ठिकाणी या दातदुखीच्यामुळं त्याला असंख्य वेदना होतात आणि तो गडबडाला लोळू लागतो, तर त्यावेळेला मात्र लेखकाला या दातदुखीबद्दल थोडा संशय येतो. परशा हा जन्मापासून पहिलवान. लेखक म्हणतात की जन्म झाल्यापासूनच या ठिकाणी परशानं काय केलं तर पहिलवान म्हणून तो मैदानामध्ये उतरला. रानात अनेकदा लांडग्याशी एकटा झुंजलेला. परशा रानामध्ये लांडग्याशी सुद्धा या ठिकाणी तो झुंज देत असेल, तर एवढा अशा प्रकारचा हा परशा पैलवान होता. अनेक लांडग्याचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा एटीत चालायचा की जसा काय वनराजाच. परशा हा या ठिकाणी धडधाकट होता. तो रानामध्ये लांडग्याशी सुद्धा या ठिकाणी झुंज देत असायचा. लांडग्याचे जे काही सुळे आहेत तर ते परशाने काय केले तर काठीच्या तडाख्याने त्याने पाळलेले आहेत. तर अशा प्रकारचा तो एक प्रकारचा एटीमध्ये किंवा रुबाबामध्ये हा परशा या ठिकाणी आपल्या पैलवानाच्या रुबाबामध्ये चालायचा. आणि चालताना सुद्धा जणू काही आपण या ठिकाणी जंगलाचा राजा जो सिंह आहे तर आपण सिंहच आहोत तर असं जणू तो चालायचा. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. तर परशा नामक जो काही व्यक्ती आहे तर हा पैलवान होता, धष्टपुष्ट होता आणि ज्यावेळेला तो चालायचा तर त्यावेळेला मात्र त्याची सुरुवातीला छाती दिसायची, तर एवढं त्याचं आवाढव्य शरीर होतं आणि चेहरा मात्र अर्ध्या मिनिटाने दिसायचा असं या ठिकाणी लेखक वर्णन करतात. रस्त्यात भेटला की परशा लेखकाला म्हणायचा, काय र कुठं निघालास, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तो लेखकाला करायचा.
असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट म्हणजे उद्धट असा सवाल करायचा. परश्या ज्या वेळेला लेखकाला भेटायचा तर कारण कुठं निघालाच असा प्रकारचा लेखकाला प्रश्न करायचा. परंतु मात्र हा जो प्रश्न आहे तर हा त्याच्या दृष्टीने जरी प्रेमळ प्रश्न वाटत असला तरी मात्र या परश्याचा हा प्रश्न मात्र या ठिकाणी लेखकाला उद्धट वाटायचा. मला त्याचा राग येत असे असेही सुद्धा लेखक या ठिकाणी वर्णन करतात. चालतोय कुस्ती मारायला येतोस कुस्ती असं म्हणत तो अत्यंत विकट म्हणजे विचित्र हास्य करायचा. चालतोय कुस्ती मारायला येतोस असं म्हटल्यानंतर मात्र या ठिकाणी तो अत्यंत विचित्र अशा प्रकारचे हास्य करायचा. अगोदर माशी तर मार नाकावरची मग कुस्तीचं बघू असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. तू काय कर तर अगोदर माशी नाकावरची माशी या ठिकाणी मार आणि नंतर कुस्तीचं बघू असं तो म्हणत असे आणि खांद्यावर मोठ्या प्रेमाने एक प्रकारचा दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचा त्याला. डोक्यामध्ये लेखकाची जी काही हाडं आहेत तर ती हाडं मात्र या ठिकाणी त्या परश्याला लागायची. लई हाडं आहेत तुझ्या अंगात दगडावानी लागत्यात हाताला असं त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. परश्या नामक जो काही व्यक्ती होता तर हा परश्या नामक व्यक्ती लेखकाला भेटायचा आणि हळूच या ठिकाणी लेखकाला एखादा तडाखा द्यायचा. ज्यावेळेला लेखक हा तडाखा खायचा तर त्यावेळेला मात्र लेखकाचे हाडं ते लागायचे आणि त्यामुळं लय हाडं आहेत तुझ्या अंगात असं तो म्हणायचा. ते यावरून का होईना आपण मात्र या ठिकाणी हाडाच्या बाबतीत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असा जर काही आविर्भाव लेखकाला वाटायचा. आपल्या ताकदीची मस्तीची परश्याला फार घमेंड होती. म्हणजे आपल्या ताकदीचा लेखक या परश्याला प्रामुख्याने गर्व होता. स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा. परश्या हा एक या ठिकाणी पैलवान होता आणि स्वतःला मात्र तो काय करायचा सिंह म्हणून या ठिकाणी जणू काही तो स्वतःला सिंह म्हणून घ्यायचा. स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. काय परश्या यंदा कशी काय तयारी आहे असं कुणी विचारले की त्याचे उत्तर ठरलेले असेल. विद्यार्थी मित्रांनो जे काही पैलवान असतात त्यांची सदैव एक प्रकारची कुस्तीची तयारी सुरू असते. ज्यावेळेला परश्याला या ठिकाणी विचारलं कुणी विचारलं काय परश्या यंदा कशी काय तयारी आहे असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर ठरलेलं असायचं. तो उत्तर काय द्यायचं बघा. सिंहाला काय भ्या भय कुणाचं सिंहाला काय भ्या हाय वय कुणाचं अशा प्रकारचा त्याचा प्रश्न असायचा. शिव मातीत उतरला की लांडगी कोल्ही पाक पशार होत्यात. पाक पशार होणे म्हणजे काय पळून जाणे. शिवाला अल्याड म्हणजे अलीकडे लय झोप लागती या अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. परश्या स्वतःला सिंह म्हणून घ्यायचा. एवढंच नाही तर या ठिकाणी सिंहाला घाबरून या ठिकाणी लांडगे कोल्हे मात्र या ठिकाणी पळून जातात अशाच प्रकारचा तो बोलायचा. तर थोक्यामध्ये आपल्या एक प्रकारच्या सिंहाच्या आविर्भावामध्ये तो राहायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा आहे. हा जो काही परश्या नामक जो काही गृहस्थ आहे पैलवान आहे तर ह्या पैलवानाला सुद्धा मात्र या ठिकाणी दात घासायचा कंटाळा येत असेल. 4-8 दिवसातून एकदा किंवा तरी दात घासायचे सोंग करायचा. 4-8 दिवसामधून एखाद्या वेळेला काय करायचं दात घासायचे तर अशा प्रकारचं तो सोंग म्हणजे नाटक करणे. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारलं परश्या तू दात घासीत नाहीस वाटते रोज. लेखकाने त्याला सहज प्रश्न विचारला की तू रोज काही दात घासत नाही असं वाटतं. त्यावेळेला तो काय म्हणाला सिंह काय दात घासतो वय कधी सिंह काय दात घासतो वय कधी असं त्याने ताटकन उत्तर दिले. विद्यार्थी मित्रांनो यावरून आपणास या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे की हा जो काही परश्या नामक जो काही गृहस्थ आहेत हा धडधाकट होता अडदांड होता पैलवान होता. पैलवान असूनही सुद्धा प्रामुख्यानं तो सर्व गोष्टीची काळजी घ्यायचा. परंतु मात्र दात मात्र एकाच आठवड्यातून एकदाच घासायचा. तर आपण काय करतो या ठिकाणी या दाताकडे दुर्लक्ष करतो आणि आपण या ठिकाणी आपलं जे काही सर्वस्व हरवून बसतो आणि म्हणून कोणत्याही अवयवाकडे आपण दुर्लक्ष करू नये असं या ठिकाणी लेखक सांगतात.
असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. एक दिवस या ठिकाणी लेखकाची आणि परशाची भेट झाली आणि हा परशा मात्र आज काय झालं तर एखाद्या सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा लेखकाला दिसला. याचं कारण काय होतं तर त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याचा रुबाब, त्याची घमेंड यापैकी कशाची मागमूस म्हणजे अस्तित्व त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. लेखक सांगतात परशा मात्र आतापर्यंत केव्हाही त्याच्या आविर्भावामध्ये एटीमध्ये रुबाबामध्ये राहायचा, परंतु मात्र आज काय झालं तर आज मात्र त्याचं या ठिकाणी परशा समोरून येत असताना मात्र त्याची ही जी काही सर्व घमेंड हे उतरून गेली होती. याचं कारण काय होतं तर जवळ जाऊन मी विचारलं, काय पैलवान काय झालं आज? केविलवाना चेहरा करून म्हणाला, दात्र काल रातच्या धरणं असा ठणकतो या, काही एक सूचनायचं झाले या. थोडक्यामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे की परशा नामक गृहस्थ अडदांड होता, बलदंड होता, एवढंच नाही तर तो पैलवान होता, परंतु मात्र ज्यावेळेला त्याचा दात दुखू लागला तर त्यावेळेला तोही सुद्धा एक प्रकारचा परेशान झाला होता. तर लेखकाला काय सांगायचं आहे की या ठिकाणी मनुष्य कितीही धडधाकट जरी असला तरी ज्यावेळेला दाताचं दुखणं त्याला असंही होतं तर त्यावेळेला मात्र तोही सुद्धा एक प्रकारचा पराभूत होतो. केविलवाना चेहरा करून दात्र काल रातच्या धरणं हाच ठणकत्या, काही एक सूचना झालं असं तो म्हणाला. अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय, असा जरा थट्टेने म्हणालो. लेखा त्याला सहज प्रश्न केला की सिंहाचे दात कधी दुखतात काय? तेव्हा साहजिकच असं लेखकानं थट्टेने म्हटल्यानंतर, कसला सिंह घेऊन बसलाय मर्दा, या दातानं सिंहाचा पार बाकरा होऊन टाकलाय. सिंहाचा पार बाकरा होऊन टाकणे म्हणजे काय? गर्वहरण करणे. डोक्यामध्ये जो मनुष्य एटीमध्ये रुबाबामध्ये राहायचा तर त्याचंसुद्धा एक प्रकारचं गर्वहरण या ठिकाणी या दातानं केलं होतं. असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरही कहाणी मला सांगितली. लेखक सांगतात की या परशानं काय केलं तर मला त्याच्या दातदुखीची या ठिकाणी कहाणी सांगितली आणि त्यावेळेला जेव्हा लेखकाने ऐकली आणि अखेरीस म्हणाला, अरे सिंहच नव नरसिंह म्हणजे सिंहाकृती मनुष्याचा एक प्रकारचा अवतार. नरसिंह आला तरी दातामोरं त्याचं काही एक चालायचं नाही. ज्या व्यक्तीचा दात दुखू लागतो तर हा दात दुखीमुळं मनुष्य हैराण होतो आणि हा हैराण झालेला मनुष्य या ठिकाणी तो एक प्रकारचा परमेश्वरापुढं नतमस्तक होतो. त्यालाही सुद्धा या ठिकाणी एक प्रकारचं ब्रह्मांड आठवू लागतं. तर अशा प्रकारचे दातामुळे यातना होतात. मनुष्य कितीही पैलवान असला तरीसुद्धा मात्र तो त्याचा दात दुखू लागल्यामुळं तो मात्र या ठिकाणी घायल होतो. हेच या ठिकाणी परशाच्या उदाहरणातून लेखाला सांगायचं आहे. मला त्यावेळी परशाचे हसू आले, पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. नक्षा उतरणे म्हणजे काय? गर्व किंवा अभिमान. या ठिकाणी गर्व किंवा अभिमान उतरणे. थोडक्यामध्ये लेखकाला या ठिकाणी आजपर्यंत लेखक सांगतात की या लेखकसुद्धा या ठिकाणी परशाला हसले होते, पण ज्यावेळेला काही काळानंतर लेखकाचा दात दुखू लागला तर त्यावेळेला या परशाप्रमाणेच या ठिकाणी लेखकाचा सुद्धा एक प्रकारचा गर्व हरण झाला होता. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी. प्रत्येक माणसाला लहानपणापासून तर मोठेपणापर्यंत जीवनामध्ये हा दातदुखीचा केव्हा ना केव्हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नाही. किंबहुना दात या इंद्रियाचे कार्य दुखणे हेच असावे. लेखक या ठिकाणी सांगतात, वर्णन करतात की किंबहुना दात या इंद्रियाचे कारण काय आहे तर त्याचं कार्य मात्र या ठिकाणी दुखणे हेच असावं असं या ठिकाणी लेखक वर्णन करतात. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. असा एकही मनुष्य नसेल की ज्याच्या जन्मामध्ये कधीही दात दुखला नसेल. प्रत्येकच माणसाला या यातनेमधून या दुःखामधून या ठिकाणी जावंच लागतं. आणि म्हणून लेखक म्हणतात की अजून मात्र दात न दुखलेला मनुष्य मला अजून तरी आढळलेला नाही आहे. असा कुणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. लेखक अशा प्रकारचं कमनशिबी असं का म्हणतात की
ज्यावेळेला आपली दात दुखू लागते तर त्यावेळेला मग या ठिकाणी माणसाला परमेश्वराची आठवण होते. अक्षरशः आपल्याला ब्रह्मांड आठवतं आणि त्यामुळं ज्या माणसाचा दात दुखला नाही तर त्याला अनुभव येणार नाही आणि म्हणून मात्र या ठिकाणी तो काय होईल तर तो मात्र या ठिकाणी कमनशिबच असावा अशा ठिकाणी लेखक वर्णन करतात. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. ज्यावेळेला आपला दात दुखू लागतो तर त्यावेळेला मात्र आपल्याला परमेश्वर त्या वेदनेनं का होतं परमेश्वर आठवू लागतो आणि साहजिकच आपण जणू काही परमेश्वराचा धावा करू लागतो. त्यामुळे लेखक या ठिकाणी ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबात नाही अशा ठिकाणी लेखक वर्णन करतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागामध्ये लेखक म्हणतात की अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. दात दुखीचा अनुभव येण्यापूर्वी लेखकाने असंख्य लोकांना या ठिकाणी नावं ठेवली होती. त्यांना एक प्रकारची दृष्टी दिली होती. लेखकाला त्याचा अनुभव नव्हता, परंतु ज्यावेळेला लेखकाचा दात दुखू लागला त्यावेळेला मात्र एके दिवशी लेखकाचा दात ठणकू लागला तर त्यावेळेला मात्र लेखकाची दयनीय अशा प्रकारची अवस्था झाली. माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हिंदीन झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ती ही की त्याच्या दाढदुखीची अवहेलना केली होती. लेखकाने ज्या लोकांची या ठिकाणी अवहेलना करणे म्हणजे काय, हेटाळणी करणे, अपमान केला होता. तर अपमान करणे तर ज्या लोकांचा लेखकाने अपमान केला होता तर त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढासकट मनातल्या मनात क्षमा मागितली. लेखकाने ज्या लोकांची अवहेलना केली होती, दातदुखीबद्दल एक प्रकारचा अपमान केला होता, त्या लोकांची त्यांच्या दाढीसकट लेखकाने क्षमा मागितली. कारण काय तर लेखकाला आतापर्यंत अशा प्रकारचा दातदुखीचा अनुभव आला नव्हता. परंतु दातदुखीचा अनुभव आल्यानंतर मनुष्य कशाप्रकारे घायल होतो तर याचं प्रत्यंतर लेखकाला येते आणि त्यामुळं लेखक काय करतात तर दातदुखीचा अनुभव आल्यानंतर ज्या लोकांना लेखकाने त्यांचा अपमान केला, ज्या लोकांचा लेखकाने अपमान केला होता त्यांचा आणि दाढीसकट सर्वांची एक प्रकारची क्षमा मागितली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दंतकथा वसंत सबनीस यांचा पाठ अध्ययन केला. या पाठामध्ये प्रामुख्यानं आपल्याला लेखकाने दाताबद्दल बऱ्याचशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेला माणसाचा दात दुखू लागतो त्यावेळेला असंख्य अशा प्रकारच्या यातना माणसाला होतात आणि मनुष्य मात्र या ठिकाणी लहान मुलाप्रमाणेच या ठिकाणी ओढू लागतो. तशाच प्रकारचा अनुभव ज्यावेळेला लेखकाला आला तर त्यावेळेला मात्र लेखकाने ज्या लोकांना आतापर्यंत त्यांनी दृष्टी दिली होती, ज्या लोकांचा आतापर्यंत अपमान केला होता त्या सर्व लोकांची एक प्रकारची माफी मागितली आणि पुढे मात्र लेखक ज्यावेळेला दात दुखू लागतो तर त्यावेळेला आजूबाजूचे शेजारी त्यांच्याकडे एक आपुलकी प्रेम या दृष्टिकोनातून येतात. त्यानंतर अनेक लोक काय करतात, त्यांना अनेक प्रकारचे उपचार सांगतात आणि ते जे काही उपचार असतात तर उपचारांची सुद्धा एक प्रकारची यादीच तयार होते. अनेक लोक आपुलकीने येतात आणि लेखकाला प्रश्न विचारतात, लेखकाच्या घराकडे डोकावतात आणि दातदुखी एवढंच ना तर अशा प्रकारचा एक मार्मिक प्रश्न करतात. हा मार्मिक प्रश्न केल्यानंतर, खोचक प्रश्न केल्यानंतर असंख्य लोक येतात शेजारी पाजारचे आणि लेखकाला मात्र या ठिकाणी अनेक प्रकारचे उपाय सांगतात. कोणी दातामध्ये लवंग ठेवायला सांगतं तर कोणी कापूर ठेवायला सांगतं. तर याबद्दलसुद्धा अनेक अशा प्रकारचे नानाविध उपाय सांगतात. त्यानंतर या ठिकाणी लेखक असंख्य अशा प्रकारचे उपाय करून पाहतात, परंतु मात्र या ठिकाणी दातदुखी काही थांबत नाही. त्यावेळेला लेखक शेवटी दंतवैद्याकडे जातात
आणि दंतवैद्याकडे गेल्यानंतर दंतवैद्य त्यांना दात काढण्याचा सल्ला देतो. हा दात काढल्यानंतर या ठिकाणी अगदी सहजगत्या तो दात काढल्यानंतर लेखक या ठिकाणी या असह्य वेदनेतून बाहेर पडतो. सांगण्यात तात्पर्य एवढंच या ठिकाणी की दाताबद्दल असंख्य अशा प्रकारचे विचार या पाठामध्ये लेखकाने मांडलेले आहेत. उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया.